आज आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस म्हणजेच BCC. हा बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस आहे. इथे पार्टिकल्स कसे कसे असतात तर 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल असतात आणि बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल असतो. जर आपण प्रत्येक पार्टिकलला स्पियर असं कन्सिडर केलं आणि जर त्यांची अरेंजमेंट बघितली तर ही अशी अरेंजमेंट आहे. हे बघा, हे वरच्या फेसचे 4 पार्टिकल, हे खालच्या फेसचे 4 पार्टिकल आणि हा सेंटरचा पार्टिकल. जर आपण कॉन्ट्रीब्युशन वाईज त्या पार्टिकल्सची अरेंजमेंट बघितली तर युनिट सेलच्या सेंटरला जे पार्टिकल आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन फुल असतं आणि युनिट सेलच्या म्हणजे त्या क्यूबच्या कॉर्नरला जे पार्टिकल आहेत ते कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/8 असतं. हे आपण आधी बघितलं आहे. आता ह्या जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर ह्या डायग्राममध्ये हे मागच्या कॉर्नरचं पार्टिकल खालचं, हे सेंटरचं पार्टिकल आणि हे पुढच्या फेसच्या कॉर्नरचं वरचं पार्टिकल हे एका लाईनमध्ये अरेंज झालेत. हे अजून नीट कसं आपल्याला दिसेल, हे खालच्या फेसच्या लेफ्ट हँड साईडचं पार्टिकल, बॉटमचं, नंतर हे सेंटरचं पार्टिकल आणि हे राईट हँड साईडच्या टॉप कॉर्नरचं पार्टिकल. म्हणजे ही जी पार्टिकल्स अरेंज झालेत ती ॲट बॉडी डायगनल अरेंज झालेत. जो क्यूब असतो त्याच्या बॉटम साईडनी एका कॉर्नरपासून त्याच्या अपोजिट टॉप कॉर्नरपर्यंत जी सेगमेंट असते त्याला म्हणतात बॉडी डायगनल. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी जर काढायची असेल BCC मधली तर आपल्याला काय करावं लागेल आधी, तर त्याची एज लेंथ म्हणजे युनिट सेलची एज लेंथ A आणि पार्टिकलची रेडियस R, कारण पार्टिकलला आपण स्पियर म्हणून कन्सिडर केलं आहे म्हणजे त्या स्पियरची रेडियस R ह्याच्यामधलं रिलेशन एस्टॅब्लिश करायला लागेल. मग अशी जो डायग्राम आपण बघितला होता तो डायग्राम कन्सिडर करायला लागेल. हे बघा, हे एका कॉर्नरचं बॉटमच्या एका कॉर्नरपासनं डायगनली अपोजिट टॉपच्या कॉर्नरपर्यंत असं आपण एक कन्सिडर केलं आहे. आता इथे फक्त फेस कन्सिडर करून चालणार नाही, अख्खी बॉडी कन्सिडर करायला लागेल कारण बॉडीच्या सेंटरला पण एक पार्टिकल आहे. पण जर ही पार्टिकल्स अरेंज केली आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की एका बॉटमच्या कॉर्नरचं पार्टिकल, बॉडीच्या सेंटरचं पार्टिकल आणि ज्या बॉटमच्या कॉर्नरचं पार्टिकल आपण घेतलं होतं त्याच्या अपोजिट साईडच्या म्हणजे डायगोनली अपोजिट साईडच्या टॉप कॉर्नरचं पार्टिकल हे सगळे एकमेकाला चिकटलेले असतात किंवा हे सगळे एकमेकाच्या बाजूबाजूला असे अरेंज झालेले असतात. हे आपण आधीच्या डायग्राममध्ये पण असंच सेम बघितलं होतं. मग असेच अरेंज झालेले असतील तर ही जी लेंथ AF आहे ती लेंथ AF विल बी इक्वल टू 4R. आता 4R कसे, तर आपण पार्टिकलला स्पियर म्हणून कन्सिडर केलाय तर या कॉर्नरच्या स्पियरची रेडियस, मग सेंटरचा जो स्पियर आहे त्याचा डायमीटर म्हणजे 2R आणि ह्या टॉप कॉर्नरचा जो स्पियर आहे त्याची रेडियस म्हणजे R प्लस R प्लस R प्लस R म्हणजे AF विल बी इक्वल टू 4R. पण आता हे AF म्हणजे काय आहे? AF म्हणजे हा बॉडी डायगोनल पण आहे. आपण खोलीच्या एका बाजूला कॉर्नरला उभे आहोत खालती आणि आपण जर डायगोनली अपोजिट बघितलं तर टॉप कॉर्नरला म्हणजे ती जी लेंथ आहे एका बाजूच्या बॉटमच्या कॉर्नरपासून डायगोनली अपोजिटच्या टॉप कॉर्नरपर्यंतची जी लेंथ आहे त्याला म्हणतात बॉडी डायगोनल. AF हा बॉडी डायगोनल पण आहे म्हणून लेंथ ऑफ AF साठी आपण √3a लिहू शकतो. आता √3a का, कारण बॉडी डायगोनलसाठी एक फॉर्म्युला आहे, बॉडी डायगोनल ऑफ अ क्यूब इज इक्वल टू √3 इंटू साईड ऑफ अ क्यूब आणि क्यूबची साईड A आहे आपल्याला माहिती आहे म्हणून लेंथ ऑफ AF म्हणजे बॉडी डायगोनल ऑफ दिस क्यूब इज इक्वल टू √3 इंटू साईड ऑफ द क्यूब म्हणजेच √3a. आता लेंथ ऑफ AF बरोबर 4R पण आहे, आपण डायग्राममधनं बघितलं आणि हा बॉडी डायगोनल असल्यामुळे त्याची जी लेंथ आहे दॅट इज इक्वल टू √3a. मग या दोन्ही ज्या लेफ्ट हँड साईड सारख्या आहेत त्यामुळे राईट हँड साईड पण आपण सारख्या दाखवू शकतो म्हणजेच 4R इज इक्वल टू √3a. आता आपल्याला रिलेशन कोणातलं एस्टॅब्लिश करायचं आहे, R आणि A मधलं, म्हणून Rला एकटं ठेवूया म्हणून R विल बी इक्वल टू 4 इकडे आणलं डिनॉमिनेटरमध्ये √3a/4. हे झालं R आणि A मधलं रिलेशन. आता R आणि A मधलं रिलेशन आपल्याला का एस्टॅब्लिश करायचं आहे, कारण आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पियर लिहायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर म्हणजे काय, वन पार्टिकलचा व्हॉल्यूम, कारण पार्टिकलला आपण स्पियर असं कन्सिडर केलं आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इक्वल टू 4/3 πr³. आता ही जी R ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला A च्या टर्म्समध्ये घालायची म्हणून आपण R आणि A मधलं रिलेशन एस्टॅब्लिश केलं. आता आपल्याला माहिती आहे R इज इक्वल टू √3a/4 आत्ताच आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलं आहे. ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली किंवा सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल 4/3 π
इंटू ब्रॅकेट √3a/4 द होल क्यूब. ह्याचा आपण क्यूब ह्याचा केला तर आपल्याला मिळेल 4/3 पाय √3a क्यूब 3√3a क्यूब आणि 4 क्यूब 64. आता याला समजा आपण रिड्यूस केलं तर याला कसं रिड्यूस करणार? 4 1 जा 4 16 जा 3 1 जा 3 1 जा. मग आपल्याला काय मिळेल? √3πa³ 16. हा झाला व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर किंवा व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. √3πa³/16. आता टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स इन द युनिट सेल तो कसा काढायचा? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. तर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल तर आपण काढलाय. नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल BCC मध्ये किती असतात? तर 2. Therefore total volume occupied by all particles in one unit cell of BCC is equal to 2 into √3πa³/16. आता याला पण आपण रिड्यूस करू शकतो. याला जर आपण रिड्यूस केलं कसं रिड्यूस होईल? 2 1 जा 2 8 जा. मग आपल्याला काय आन्सर मिळेल? टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स इन द युनिट सेल इज इक्वल टू √3πa³/8. √3πa³/8. पॅकिंग इफिशियन्सीसाठी काय फॉर्म्युला आहे? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स इन द युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इंटू 100. मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स आपण काय काढलंय? √3πa³/8 आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल a³. कारण युनिट सेल ही क्युबिकल आहे आणि तिची एज लेंथ आहे a. त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम होणार a³. मग हे जर आपण सिम्प्लिफाय केलं a³ कट होतील आणि आपल्याला मिळेल √3π × 100/8 किंवा √3π/8 × 100. आता याच्यामध्ये जर आपण पायची आणि √3ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर √3ची व्हॅल्यू आहे 1.73, पायची व्हॅल्यू आहे 3.14. म्हणून 1.73 × 3.14/8 × 100 ह्याचा आन्सर येतं 68%. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी किती झाली? तर 68%. आणि एम्प्टी स्पेस किंवा व्हॉइड किती असेल? तर 100 मधनं पॅकिंग इफिशियन्सी सबट्रॅक्ट करायची म्हणजे 100 - 68 म्हणजे एम्प्टी स्पेस किंवा व्हॉइड किती आले तर 32%. म्हणजेच BCCची जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ती मॉडरेट आहे.